पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. खाजगी अनुदानित शाळेतील नियुक्त्याबाबत शिक्षण विभागाचे महत्त्वाचे निर्देश 17 मे 2026. आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 17 मे 2026. 27 जानेवारी 2026 पूर्वीचे प्रस्ताव जुन्या धोरणानुसार निकाली काढण्याचे आदेश. राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणात्मक निर्देश जारी केले आहेत. सुधारित अनुकंपा नियुक्ती योजना लागू झाल्यानंतर जुन्या व नव्या प्रस्तावाच्या कारवाईबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण संचालक योजना, शिक्षण संचालक माध्यमिक आणि शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी संयुक्तपणे हे आदेश जारी केले आहेत. शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्राचे पुणे येथून निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्य शासनाच्या 27 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील सुधारित अनुकंपा नियुक्ती योजना लागू करण्यात आली आहे. मात्र ह्या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीनंतर यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शिक्षण संचालक योजना यांच्या उपस्थित 7 मे 2026 रोजी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जुन्या प्रस्तावावर पूर्वीच्या धोरणानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रातील निर्देशानुसार 27 जानेवारी 2026 पूर्वी प्राप्त झालेले अनुकंपा नियुक्तीचे प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी जुन्या धोरणानुसार निकाली काढावेत. या प्रकरणावर सुधारित धोरण लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच जर असे जुने प्रस्ताव शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाकडे आले असतील तर ते तात्काळ संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे प्रशासकीय स्तरावर अधिकारांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. दरम्यान 27 जानेवारी 2026 नंतर प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावावर सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणामध्ये शिक्षणाधिकारी योजना यांच्यावर तपासणी व शिफारसीची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे संस्था किंवा शाळाकडून आलेल्या प्रस्तावाची सविस्तर तपासणी करून प्रस्ताव योग्य असल्यास संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी योजना यांनी स्वयंस्पष्ट शिफारस करावी. या शिफारसीची प्रत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय शिक्षण संचालक यांनाही पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रस्तावावर वेळेत कारवाई न झाल्यास आणि त्यातून न्यायालयीन प्रकरण निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शिफारसीसाठी शिक्षणाधिकारी योजना जबाबदार राहतील तर नियुक्ती मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा शिक्षणाधिकारी माध्यमिक जबाबदार राहतील असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे राज्यभरातील प्रलंबित अनुकंपा नियुक्ती प्रस्तावाच्या निपटाऱ्याला गती मिळण्याची शक्यता असून संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता जुन्या नियमानुसार न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर आदेशावर शिक्षण संचालक योजना कृष्णकुमार भास्करराव पाटील, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर आणि शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आहेत. पत्र पाहूया. 14 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. हे परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.